मध्ये कॉन्क्रिटिंगला वापरतो त्याच्यामध्ये सिलिका सँड वापरतो. हे कॉम्बिनेशन्स प्रत्येक गवंडी टू गवंडी बदलते, साईट टू साईट बदलते, डेव्हलपर टू डेव्हलपर बदलते. प्लस आम्ही त्याच्यामध्ये आता प्लास्टिसायझर्स टाकतोय, फायबर सुद्धा आम्ही टाकायला लागलेलो आहे, कारण हे नंतरचे त्रास नको म्हणून आम्ही ॲडिशनल खर्च आम्ही करत राहायला लागलेलो आहे. जॉईंट, व्हर्टिकल जॉईंट, हॉरिझॉन्टल जॉईंट असतील ब्रिकवर्कचे आणि कॉन्क्रीटचे, तिथं आम्ही चिकन मेश पूर्वी मारत होते, आता आम्ही फायबरची मेश आम्ही मारतोय. हे सगळं करून सुद्धा क्रॅक्स पडायला लागलेले आहेत. म्हणजे कुठं, म्हणजे आमची काय सिस्टीम चुकायला लागलेली आहे. इव्हन दो सर आम्ही इलेक्ट्रिकल कंडक्ट जे आहे त्या इलेक्ट्रिकल कंडक्टमध्ये सुद्धा आम्ही हे करतोय, त्याच्यावरती सुद्धा केमिकल मारून तिथं पण आम्ही जाळी लावतोय ती, तरी सुद्धा हे क्रॅक्स पडतायत. बऱ्याच वेळेला आफ्टर पजेशन नंतर आम्हाला क्रॅक्स सतवायला लागलेले आहेत, तेव्हा परत रिपेंट करून द्या, ह्या इश्यूज सगळ्या व्हायला लागलेल्या आहेत. ह्या ज्या क्रॅक्स आहेत ह्या डेड वॉल्सला जास्त पडतात का, एक्सटर्नल वॉलला जास्त पडतात? नॉर्मल केसमध्ये एक्सटर्नल वॉललाच. बरोबर. काय होतं तुम्हाला सांगतो, तुम्ही आता जे काही एम सँड किंवा क्रस सँड किंवा आणि सगळं जे वापरता, तुम्ही जेव्हा रिव्हर सँड पूर्वी वापरायचा, ते रिव्हर सँडचा जो पार्टिकल आहे दिस इज अ व्हेरी स्पेरिकल पार्टिकल आणि त्याला खूप स्मूथ सरफेस असायचा. आणि तो जो पार्टिकल आहे ज्याला आम्ही नॉर्मली आमच्या टेक्निकल भाषेत म्हणायचं इट इज ऑल इन ॲग्रिगेट्स. ऑल इन ॲग्रिगेट्स म्हणजे काय, अतिशय फाईन ॲग्रिगेट्स पण असायचे आणि 2.36 mm चे पण ॲग्रिगेट त्याच असायचे. पण जेव्हा तुम्ही क्रस सँड वापरायला लागला देर आर फाईन्स आर लेस, तुमचं ते सीव्ही होऊन येते. दुसरं काय होतं, क्रस सँड ही दगड फोडून बनलेली असते, त्यामुळे तिचा जो सरफेस आहे तो गुळगुळीत नसतो, त्यामुळे इट ट्राय टू ॲब्सॉर्ब लॉट ऑफ वॉटर. त्यामुळे जेव्हा तुम्ही रिव्हर सँडचा मॉर्टर मिक्स केला, समजा ॲज अ ट्रायल म्हणून, समजा त्याला 15 लिटर पाणी लागणार असेल, तेच तुम्ही क्रस सँडचा मॉर्टर किंवा एम सँडचा मॉर्टर जर मिक्स केला तर त्याला तुम्हाला 20 लिटर पाणी लागेल. का? बिकॉज ऑफ क्रस सँड पार्टिकल्स ॲब्सॉर्ब्स मोर वॉटर. आता ॲब्सॉर्ब झालेलं मॉर्टर जेव्हा रिलीज करतं तेव्हा काय करेल, क्रॅक्स करेल, श्रिंकेज क्रॅक्स करेल आणि श्रिंकेजचे प्रॉब्लेम्स तुम्हाला येत राहतील. आता तुम्ही त्याला म्हणताय काय मी प्लास्टर वापरतो, प्लास्टर वापरल्याने काय होणार आहे, फक्त वर्केबिलिटी वाढणार आहे, पण ॲब्सॉर्प्शन त्याचं नाही कमी होणार आहे, त्यामुळे ॲब्सॉर्प्शन तसंच राहणार आहे. त्यामुळे तुम्ही त्यामध्ये सिलिका सँड वापरा, त्याने काय, सिलिका सँडने काय होईल, बिकॉज सिलिका सँड इज लाईकली मोर राऊंडेड, त्यामुळे यू विल गेट मोर वर्केबिलिटी. पण ॲब्सॉर्प्शन जे आहे, जे एम सँडचं आहे किंवा क्रस सँडचं आहे, ते काही कमी होणार नाही, त्यामुळे तुम्हाला जे क्रॅक्स येतात ते येणार सांगणार.